वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला बीडच्या जेलमध्ये मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येते। महादेव गित्ते आणि सहकाऱ्यांकडून ही मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे। या संदर्भात दावा सुद्धा करण्यात आला। बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या 2 गटात वाद झाला। कारागृहातील सुरक्षा कर्मचाऱ्यांमधील वाद मिटवल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। सुरेश धस यांनी या संदर्भात दावा केलेला आहे। 2 गटातील वाद मोठी मारामारी नाही असंही धस यावेळी म्हणाले आहेत। यानंतर काही राजकीय प्रतिक्रिया समोर आल्यात, आपण ऐकूयात। कदाचित तो असंतोष बाहेर आला असेल, परंतु शेवटी आपल्याकडे कायदा आहे, न्यायव्यवस्था आहे। त्या ठिकाणी योग्य ती न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी या यंत्रणा करत असतात। परंतु मला अजून का कुठे कशातनं मारहाण झाली याची कल्पना नाही, त्याच्यामुळे सविस्तर भाष्य करणं त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही। याच्यावरून आपल्याला हेच सिद्ध होतंय की ह्या ज्या टोळ्या होत्या वेगवेगळ्या आणि त्यांच्यातली टोकाची जी भांडणं होती ती आज स्पष्टपणे बाहेर येताना दिसतायत आणि कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा अभाव हा मोठ्या प्रमाणावर बीड जिल्ह्यात आहे हे याच्यातनं नक्कीच कळतंय। तर आताच्या घटनेला यांच्यावर सक्तीने कारवाई झाली पाहिजे। यापुढे अशा घटना घडू नये याची काळजी देखील सरकारने घेतली पाहिजे। हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य 2 टोळ्यामध्ये, कारण ह्या 2 टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे। एक जण चप्पल घालीत नव्हते आणि दुसरे जे आहेत टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे। यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही आणि यांनी चप्पल घालायची नाही। या 2 टोळ्यामधला हा वाद झालेला आहे। ते काही मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली। नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।